तर जे बजरंग पब्लिक, आज आपली ट्रिप होती जायखेड्यापर्यंत. मग काय आपली नवी गाडी घेऊन जायचं होतं आपल्याला आणि गाडी लावली होती जुन्या गोडाऊनला. मग काय आपण निघून गेलो आपली धंदे घेऊन आणि गाडी घ्यायला आणि तुम्ही मस्त तुडक्या मुडक्या रस्त्याकडनं. नव्या गोडाऊनला अजून रस्त्याचं काम चालू आहे म्हणून गाडी आपण जुन्या गोडाऊनला लावतो. मग काय गाडी उडी घेऊन घेतली आपण, निघून गेलो आपण डायरेक्ट आपल्या नव्या गोडाऊनकडं. नव्या गोडाऊनला जाऊन मस्तपैकी आपण फुल गाडी वगैरे लोड करून घेतली. टॉपचा विषय आहे खतरनाक डायरेक्ट. मग काय आपला जोडीदार आपल्यासोबत येणार होता, त्याने मस्त दरवाजा लावून घेतला आणि पुढं बघितलं त्याला बसायला बी जागा नव्हती. त्याला म्हटलं बस अवकळ्या करून. मग काय सगळ्यात पहिला टॉप होता आपला वडेलचा. म्हटलं काकाला बेकार काय करतो भाऊ, म्हटलं पहिलं काकाकडे जाऊन लागा म्हटलं. मग काय वडेलमध्ये आलो आपण आणि म्हटलं चला सगळ्यात पहिलं आपण काकाला ऑर्डर देऊ म्हटलं. मग काय काकाच्या दुकानावर आलो आपण, मस्तपैकी काकाला माल वगैरे खाली करून दिला आपण मस्त. आपल्या जोडीदाराला चहाची तलप लागली होती. मग काय त्याला बी चहा पाजून दिला मस्त. आपण बी चहा पिऊन घेतला आणि निघून गेलो आपण डायरेक्ट नामपूरकडं. कारण की आपल्याला वन्नेरची बी ऑर्डर होती, पण म्हटलं नामपूर जायखेड्यानंतरच वन्नेर देऊ म्हटलं आपण. मग काय वन्नेर पास केल्यानंतर लागला ना भाऊ डायरेक्ट नामपूर रस्ता. नामपूर रस्ता तर तुम्हाला माहिती आहे कसा आहे, डायरेक्ट नॅशनल हायवे डायरेक्ट. मग काय आपली गाडी 80च चालती, पण मग 80ला बी चांगल्या गाडींना भारी डायरेक्ट एकदम टॉपचा विषय डायरेक्ट रपारप आपण डायरेक्ट येऊन लागलो डायरेक्ट नामपूरमध्ये आपल्याला 2-3 ऑर्डर द्यायच्या होत्या. म्हटलं चला पहिलं आता देऊन देऊ 2-3 ऑर्डर त्यांनी निघू म्हटलं आता डायरेक्ट जायखेड्या कर. नामपूरमध्ये आपल्याला 2-3च ऑर्डर द्यायच्या होत्या, पण मग तरी बी आपल्याला डायरेक्ट अंधारं पडून गेलं. डायरेक्ट जायखेड्याकडे जायला म्हटलं चायला अंधारच होऊन गेलं. म्हटलं आता डायरेक्ट न टाइमपास करता एकदम रपारप जाऊन लागवा म्हणतो आपण डायरेक्ट जायखेड्याला. कारण की आपल्याला रिटर्नला वन्नेरला बी माल द्यायचा होता. म्हटलं चायला इथं जर टाइमपास झाला तर ते दुकान बंद होऊन जाईल म्हणतं, माल रिटर्न घेऊन जायला पडेल. मग काय रपारप येऊन लागलो आपण डायरेक्ट जायखेड्यामध्ये काही जास्त टाइमपास होणार नव्हता, कारण की इथं एकच ऑर्डर द्यायची होती आपल्याला. मग काय मस्तपैकी आपण या दुकानाला येऊन लागलो. इथं माल वगैरे खाली करून दिला आणि आपल्या जोडीदाराला भूक लागून गेली होती, त्याला पाववडे वगैरे खावडून दिले. त्याच्यासोबत मी बी खाऊन घेतले पाववडे मस्तपैकी. मग काय पाववडे खाल्ल्यानंतर आपला ब्लॉग मी इथंच संपवून दिला, कारण की टाइमपास लय झाला असता. मग काय निघून गेलो आपण वन्नेरकडे. चला भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगला.